मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा. केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवंय तर मग आता चिंता करू नका. आतापर्यंत तब्बल 1200हून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा. पत्ता कॅनरा बँकेच्या वर, कांचन पेट्रोल पंपा शेजारी, विटा रोड, तासगाव. संपर्क आपल्या स्क्रीनवर. बांधकामावरील लोखंडी सळई चोरणाऱ्या विट्यातील 3 जणांच्या टोळीला तासगाव पोलिसांनी जेरबंद केलंय. अर्जुन कोरटे, संकेत सुर्वे आणि प्रभू भिसे या 3 चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या चोरट्यांकडून तासगाव पोलिसांनी सुमारे 5,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे. तासगाव तालुक्यात बांधकामावरील लोखंडी सळई चोरणाऱ्या विट्यातील 3 तरुणांना तासगाव पोलिसांनी जाळ्यात पकडले असून त्यांच्याकडून 60,000 रुपये किमतीची लोखंडी सळई आणि 5 लाखांची पिकअप गाडी असा सुमारे 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान तासगाव तालुक्यातील ढवळी हद्दीतील पद्माकर मळा येथे एका इमारत बांधकामावरून सुमारे 60,000 रुपये किमतीची लोखंडी सळई चोरीला गेल्याची फिर्याद तासगाव पोलिसात दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाकडून सुरू होता. दरम्यान डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव यांना आपल्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित गुन्हा हा विटा येथील संशयित अर्जुन दादासो कोरटे याने केला आहे. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील अंमलदारांनी थेट विटा गाठून कौशल्यपूर्ण तपासातून अर्जुन कोरटे या संशयितास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने संकेत चंद्रकांत सुर्वे आणि प्रभू राजाराम भिसे या 2 साथीदारांच्या मदतीने ढवळी येथून 60,000 रुपये किमतीची लोखंडी सळई चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किमतीची महिंद्रा बलेरो पिकअप MH10 CR 4115 हे माल वाहतूक वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. या प्रकरणी अर्जुन दादासो कोरटे, संकेत चंद्रकांत सुर्वे, प्रभू राजाराम भिसे सर्वजण राहणार भवानीमाळ, पाटील बस्ती, बँक कॉलनी मागे, विटा या 3 तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिओ मराठी, ते धडक ते धडक.